नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत त्या महान व्यक्तिमत्वाबद्दल ज्यांनी आधुनिक मुंबईच्या उभारणीमध्ये मोलाचा वाटा उचललेला आहे. ज्यांनी शिक्षण, समाज सुधारणा आणि राष्ट्रनिर्मितीसाठी आपले आयुष्य अर्पण केलेले होते. मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे महान समाजसुधारक नाना शंकर शेठ यांच्याविषयी. चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ. नाना शंकर शेठ यांचं मूळ नाव जगन्नाथ शंकर शेठ मुरकुटे हे होते. त्यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 या दिवशी मुरबाड या ठिकाणी झाला. त्यांचं मूळ गाव मुरबाड हेच होते. ते दैवज्ञ ब्राह्मण म्हणजेच सोनार हे होते. वडिलांची मुंबईमध्ये जवाहिर यांची मोठी संपत्ती त्यांच्याकडे होती. तसेच वडील हे ईस्ट इंडिया कंपनीचे सावकार होते. त्यांच्या वडिलांचे नानाशंकर शेठ 18 वर्षीय असतानाच निधन झालेले होते. आता आपण त्यांच्या शैक्षणिक कार्य, पायाभरणी आणि संस्था याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. 1822 मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची त्यांनी स्थापना केलेली होती. एका भारतीय माणसाने शिक्षणासाठी मुंबईमध्ये स्थापन केलेली ही पहिलीच संस्था होती. यासाठी 2 जणांची मदत त्यांना मिळाली. त्यातील पहिले म्हणजे बाळशास्त्री जांभेकर आणि दुसरे म्हणजे सदाशिवराव छत्रे हे होते. 1824 मध्ये त्यांनी एल्फिन्स्टन हायस्कूलची स्थापना केली. तसेच 1834 मध्ये एल्फिन्स्टन महाविद्यालयाचे त्यांनी त्याच हायस्कूलचे रूपांतर केले. मुंबई इलाख्यातील बोर्ड ऑफ एज्युकेशनचे 1840चे ते सदस्य होते. या बोर्डावर 3 सरकारी सदस्य व 3 बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सदस्य नेमले जात. याच संस्थेचे 1856 मध्ये शिक्षण खात्यामध्ये रूपांतर झालेले होते. आता आपण त्यानंतर स्त्री शिक्षण आणि उच्च शिक्षणाचा विस्तार या संदर्भात माहिती पाहूया. स्त्री शिक्षणाच्या कार्याबद्दल देखील नाना शंकर शेठ यांनी महत्त्वाचं कार्य केलेलं आहे. 1848 मध्ये स्वतःच्या वाड्यातच त्यांनी मुलींसाठी हायस्कूलची स्थापना केलेली होती. संस्कृतला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई विद्यापीठाकडे 30,000 रुपये देऊन त्यांनी शिष्यवृत्तीची सोय केलेली होती. 1845 मध्ये ग्रँट मेडिकल कॉलेजची त्यांनी स्थापना केलेली होती. तसेच 1845 मध्ये स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी स्थापनेमध्ये त्यांचं सहकार्य देखील मिळालेलं होतं. ही संस्था दादाभाई नौरोजी, भाऊदाजी लाड आणि व्ही एन मंडलिक यांनी स्थापन केलेली होती आणि यामध्ये नाना शंकर शेठ यांचं देखील योगदान राहिलेलं आहे. 1855 मध्ये मुंबईतील पहिले विधी महाविद्यालय त्यांनी स्थापन केलेले होते. तसेच जे जे हॉस्पिटल आणि जे जे स्कूल ऑफ आर्ट उभारणीमध्ये देखील त्यांचा मोलाचा सहभाग राहिलेला आहे. आता आपण भारतीय रेल्वेचे जनक, आता त्यांनी जे काही रेल्वेमध्ये कार्य केलेलं आहे या संदर्भात माहिती पाहूया. 16 एप्रिल 1853 साली पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे अशी धावलेली होती आणि मुंबईच्या विकासात एक महत्त्वाचा पाया यामुळे रचला गेलेला होता आणि याच अनुषंगाने GIP रेल्वेच्या संचालक मंडळावर त्यांची निवड निवड देखील झालेली होती. पहिल्या प्रवासाचा मान त्यांना मिळालेला देखील होता. तसेच मुंबईला वेगवान प्रवास देणे हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट देखील होते. राजकीय कार्य आणि नेतृत्व. 1852 मध्ये त्यांचं सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजेच बॉम्बे असोसिएशन ही संस्था. बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना त्यांनी 1852 मध्ये केलेली होती आणि ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना समजली जाते. या राजकीय संघटनेचा उद्देश काय होता? तर जनतेची दुःखे सनदशीर मार्गाने सरकारपुढे मांडण्यासाठी दादाभाई नौरोजी व भाऊदाजी लाड यांच्या सहकार्यांनी नानांनी या संस्थेची स्थापना केलेली होती. याचे अध्यक्ष नाना शंकर शेठ जरी असले तरी सन्माननीय अध्यक्ष म्हणून जमशेदजी जिजीभाई यांची निवड करण्यात आलेली होती. तसेच या बॉम्बे असोसिएशनचे सेक्रेटरी म्हणून भाऊदाजी लाड हे होते. नानांच्या मुंबईवरील प्रेमामुळेच ते मुंबई प्रांताच्या गव्हर्नरचे सल्लागार म्हणूनही नियुक्त झालेले होते. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या राजकीय प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा गाठून मुंबई प्रादेशिक विधानमंडळाचे पहिले महाराष्ट्रीयन सदस्य होण्याचा मान देखील मिळवलेला होता. या व्यतिरिक्त त्यांनी महापालिका आयुक्त सदस्य म्हणून देखील त्यांनी कौशल्याचे योगदान दिलेले होते. तसेच इतर काही समाज सुधारणा आणि नगरविकास या संदर्भात माहिती पाहूया. 1823 मध्ये सती प्रथा बंद करण्यासाठी एक विनंती अर्ज ब्रिटिश पार्लमेंटला त्यांनी पाठवलेला होता. यावर भारतीय लोकांच्या वतीने राजा राममोहन रॉय आणि नाना शंकर शेठ यांची सही होती. त्यांनी टाउन इम्प्रुव्हमेंट कमिटी याची स्थापना देखील केलेली होती. भायखळा येथील राणीचा बाग तसेच मुंबई शहरासाठी विहिरी आणि तलावांची योजना ही त्यांनी तयार केलेली होती. तसेच मुंबईमध्ये नाटकाचे थिएटर या सर्वात मुंबईचा आणि मुंबईच्या एकंदरीतच विकासात नानांचं खूप मोठं योगदान राहिलेलं होतं. तसेच डेव्हिड ससून ग्रंथालयाची स्थापना देखील त्यांनी केलेली होती. नानांनी मुंबईच्या विकासासाठी अनेक जमिनीही दान दिलेले आहेत. नानांनी मुंबईची खरी ओळख बनवली.
मुंबईच्या जडणघडणीत नानांचा वाटा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांच्या याच प्रयत्नांनी मुंबईला वेगवान शहराची ओळख देखील मिळवलेली आहे. आर्थिक आणि औद्योगिक कार्य. कमर्शियल बँक ऑफ वेस्टर्न इंडियाच्या उभारणीमध्ये पुढाकार त्यांचा राहिलेला होता. तसेच याच्या संचालकपदी देखील त्यांनी कार्यरत होते. जलवाहतुकीच्या साधनांचा विकास व्हावा म्हणून बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी ही त्यांनी काढलेली होती. मॉरिशस येथून ऊसाचे बेणे आयात करण्यासाठी देखील त्यांनी पुढाकार घेतलेला होता. विद्यार्थी मित्रांनो, हाच प्रश्न आपल्याला खूप वेळा परीक्षेमध्ये आलेला आहे की मॉरिशस येथून ऊसाचे बेणे आयात करण्यासाठी पुढाकार कोणत्या महान समाजसुधारकांनी केला होता? त्याचं उत्तर होतं नाना शंकर शेठ. ॲग्री हॉर्टिकल्चर अँड जिओग्राफिकल सोसायटीच्या स्थापनेमध्ये देखील त्यांचा पुढाकार राहिलेला होता. वैज्ञानिक चौकशी आणि शोधांना चालना देण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी बजावलेली होती. पारंपरिक चौकटीबाहेर जाऊन त्यांनी व्यवसायाचा विस्तार देखील केलेला होता. तर अशा या महान नेत्याचा मृत्यू 31 जुलै 1865 या दिवशी झाला. त्यांचा मुलगा विनायक यांनी मॅट्रिकच्या परीक्षेसाठी जगन्नाथ शंकरशे शिष्यवृत्ती देखील स्थापन केलेली होती. मुंबईचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जात असत. त्यांच्या समकालीनमध्ये दादोबा पांडुरंग, बाळशास्त्री जांभेकर तर महात्मा फुले हे महान समाजसुधारक होते. एकंदरीतच त्यांनी शिक्षण, रेल्वे, राजकारण आणि समाजकारण या चतुसूत्रीवर त्यांनी कार्य केलेले होते. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी तर नानांच्या कार्याने प्रेरित होऊन त्यांना नाना हे मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते अशा शब्दामध्ये त्यांच्या कार्याचे कौतुक केलेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, असा हा महान नेत्याचा एकंदरीतच कालक्रम आपण आता पुन्हा एकदा थोडक्यात पाहू. 1803 मध्ये त्यांचा जन्म झालेला होता. 1822 मध्ये नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना. 1845 मध्ये JIP रेल्वे तसेच ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना. 1852 मध्ये त्यांचं सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे बॉम्बे असोसिएशन याची स्थापना. 1853 मध्ये पहिली रेल्वे जी स्थापन झाली होती, या रेल्वेच्या कार्यामध्ये देखील त्यांचा महत्त्वाचा सहभाग. तर 1865 मध्ये त्यांचे निधन. एकंदरीतच त्यांचा कालक्रम आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने देखील खूप महत्त्वाचा आहे. यातील कोणतीही फॅक्ट आपल्याला कोणत्याही अँगलने विचारली जाऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा आपला व्हिडिओ. तर अशाच पद्धतीने आपण अधिकाधिक समाजसुधारकांविषयी माहिती पाहणार आहोत. तुम्हाला अजून कोणकोणत्या गोष्टींबद्दल व्हिडिओ पाहायला आवडेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि विशेष म्हणजे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील आवर्जून आम्हाला कमेंटमध्ये सांगा. अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.